हे बघा, ही आपली सुकी कोळंबी, ही रश्श्याची कोळंबी, कांदा लिंबू आणि बाजरीच्या भाकरी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मच्छी मार्केटला जाऊन भरपूर छान अशी मस्त मोठी मोठी कोळंबी आणली. आज मुलांना मच्छी खायची. हे बघा, भरपूर अशी मोठी कोळंबी आणली. ही कोळंबी सोलून घ्यायची. सोलायला पण वेळ लागतो, दाखवते तुम्हाला. कोणी कोणी ही सालं काढत नाही, फक्त शेपूट आणि तोंड काढतात, मधला भाग तसाच राहू देतात, पण आम्ही पूर्ण काढते. हे बघा, हे अशी सोलून घेते मी सगळी कोळंबी. हे बघा, कोळंबी सोलून घेतली सगळी. वाटण काढले. हे 2 कांदे चिरलेत मी, हा थोडा पुदिना, कोथिंबीर, सुकं खोबरं, ह्या 2 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण वाटून घेते मी. हे बघा, ही कोळंबी थोडी अर्धी सुकी करणार आहे मी, अर्धी रश्श्याची करणार आहे. आधी वाटण वाटून घेते. कांदा टोमॅटो सगळं चिरून घेते. हे बघा, टोमॅटो चिरून घेतलाय मी. 4 कांदे चिरून घेतलेत उभे. हे बघा, उभे चिरलेत मी छान बारीक. हे वाटण करून घेतले मी. ह्यातला अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा भाजीला वेगळा वापरणार. 2 सुकी आणि पातळ करणार आहे रश्श्याची, मग त्याला हाच कांदा टोमॅटो वापरणार आहे. एका वेळेस चिरून घेते मी, वेगवेगळं नाही चिरत, म्हणजे पटकन होतं. दोन्ही भाज्यांना हे टोमॅटो कांदा आणि हे वाटण वापरणार आहे. चला तर आधी सुकी भाजी करून घेते मी, कोळंबीची सुकी करून घेते. थोडासा दालचिनीचा तुकडा टाकते. 2 लवंगा आणि 2 काळी मिरी. गरम मसाला घालणार आहे मी. कांदा घालते. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा, मग त्यात टोमॅटो टाकायचा. मसाले टाकते मी आता त्यात. हा घरातला मसाला आहे. लाल मिरची पावडर, हा गरम मसाला. परतून घेते चांगलं आणि मग वाटण टाकते त्यात. वाटण चांगलं परतून घेऊन मग ती कोळंबी त्यात घालायची. जरा हलक्या हलक्या हाताने कोळंबी परतायची. एक मिनटं झाकण ठेवते. मीठ घालते मी, मीठ नाही घातलं. आणि अशीच तेल मसाल्यावरच शिजू द्यायची. झाकण ठेवते बारीक गॅस करून. इकडे आता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि रश्श्याची कोळंबी करून घेते मी. तेल तापलं बघा. त्यात मी घालते 1 चक्रफूल, थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि 2-3 लवंग काळी मिरी.
कांदा घालते. टोमॅटो परतून घेते चांगलं. तमालपत्र घातलं. हे पण भाजी होते इकडे. मसाले घालते. हळद, मसाला घातला घरातला आमचा. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. हा गरम मसाला. वाटण घालते आता. यात थोडं पाणी घालते. थोडेसे वाफवून देऊन मग पाणी घालते त्यात. रश्श्याची करायची आपल्याला. अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी. हे वाटणाचं पाणी पण घालून टाकते त्यात आणि शिजू देऊ. हे पण झाली. गॅस बंद केला. हे बघा, ही सुकी भाजी झाली आपली कोळंबीची आणि ही रश्श्याची. हे बघा, ही रश्श्याची केली. कशी वाटली कोळंबीची सुकी आणि रश्श्याची भाजी कमेंट करून सांगा. हे अशी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.